मे 2026 ला माननीय भारत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्याकरिता नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची जागा रिक्त झाल्यामुळे त्यांनी विधान परिषदची सदस्यत्वाची 24 मध्ये नोव्हेंबर 24 मध्ये त्यांनी राजीनामा दिली होती आणि तेव्हापासून हा पद रिक्त आहे। त्याचा जे शेड्यूल आहे तो खालील प्रमाणे आहे, तो मी सांगतो शेड्यूल। नोटिफिकेशन चा डेट 25 मई आहे। नॉमिनेशन त्या दिवशी पासून भरण्याची मुभा असेल सर्व कॅन्डिडेट्स कडे। नॉमिनेशन देण्याची शेवटची जे दिनांक आहे तो 1 जून आहे। 1 जून 2026 पर्यंत नॉमिनेशन 3 वाजेपर्यंत देता येईल। नॉमिनेशनची छाननी 2 जूनला आहे। कॅन्डिडेटच्या माघारी घेण्यासाठी शेवटचा दिनांक 4 जूनला आहे। 4 जून पर्यंत जेही कॅन्डिडेटनी नॉमिनेशन भरले आहेत त्यांना मागे घेण्याची मुभा 4 जून पर्यंत असेल। 18 जूनला इलेक्शन होणार। सकाळी 8 वाजेपासून निवडणूक होईल। वोटिंगची मुभा लोकांकडे असेल जे मतदार आहेत। वोट्सच्या काउंटिंगच्या डेट 22 जूनला आहे आणि 22 किंवा 23 जून, आता लेटेस्ट 23 जून पर्यंत आपण रिझल्ट निवडणूकचे जे रिझल्ट आहे ते घोषित करणार। गेल्या वेळी जेव्हा ही निवडणूक झाली होती त्यावेळी 14 बूथ होते। सिटीमध्ये 2 आणि बाकी तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 1-1। यावेळी पोलिंग बूथचे ठिकाण, त्याची संख्या, त्याचे ठिकाण आतापर्यंत आपण फिक्स नाही केली आहे। बहुतेक 2021 मध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळी जे पोलिंग बूथ होते 30 लोकेशन असतील, तरी सुद्धा आमचे खाली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून आपण हे पोलिंग बूथचे फिटनेस सर्टिफिकेट घेऊ, त्याचे बिल्डिंगच्या फिटनेस सर्टिफिकेट नाही त्याची खात्री करूनच आपण घोषित करणार। पण उद्या संध्याकाळी पर्यंत आपण पोलिंग बूथची पण लोकेशन शेअर करणार। एकूण 834 मतदार ज्यामध्ये मतदान करण्यासाठी पात्र आहेत। आता हा जे आकडा आहे त्यामध्ये फेरबदल होऊ शकते, कारण जोपर्यंत प्रत्येक मुख्य अधिकारी, नगरपालिका नगरपंचायतचे मुख्य अधिकारी, महापालिका आयुक्त त्यांच्याकडून आम्हाला उद्या संध्याकाळी पर्यंत त्यांचे नाव येणार की कोण कोण यामध्ये नगरसेवक कोण कोण आहेत, त्यांची काय पात्रता आहे अपात्रता आहे, ते सगळे आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आपण ठरवणार। आता आमच्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, त्यामध्ये आता सदस्य नाहीत, फक्त 3 नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यामध्ये। पंचायत समिती आमच्याकडे आता पंचायत समितीमध्ये सदस्य नाही आहेत आणि जिल्हा परिषद मध्ये पण नाही आहेत। एकूणचे जे नगर परिषद नगरपालिका आहेत आणि महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डचे नॉमिनेटेड मेंबर्स ते आता पात्र ठरतील इलेक्शन हे करण्यासाठी। नियमप्रमाणे ज्या दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांचे प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रेस कॉन्फरन्स काल झालेली आहे, त्या दिवशीपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिता लागू होऊन जाते। कालपासून पूर्ण जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। आता नुकतेच आम्ही आमचे सर्व जे वेगवेगळे विभागाचे अधिकारी एचओडीज आहेत त्यांची एक बैठक घेतली। आदर्श आचारसंहिताच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी, त्याचे पालन करण्यासाठी आपण त्यांना सूचना दिली, काय काय गोष्टी नाही केल्या पाहिजे, काय काय गोष्टी करू शकतात, ते सगळे सूचना आपण दिली आहे। त्यांना असं पण सांगितलं आहे की जर त्यांच्या मनात काही संशय असेल तर ते आम्हाला विचारू शकतात, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू। आणि काही काही गोष्टीमध्ये जर आम्हाला पण क्लॅरिटीची आवश्यकता असली तर आपण चीफ इलेक्टोरल ऑफिसर आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून मार्गदर्शन घेत राहतात। पॉलिटिकल पार्टीची पण बैठक झालेली आहे, त्यांना पण आदर्श आचारसंहिताचे सर्व नियम कानून नियम कायदे पालन करण्यासाठी आपण आम्ही सूचित केली आहे। आज प्रेस कॉन्फरन्स मार्फत सर्व जे नागपूरचे नागरिक आहेत त्यांना पण आपण आवाहन करतो, जे पॉलिटिकल पार्टीचे मेंबर्स आहेत, कार्यकर्ते आहेत, आमचे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत
सर्वांना मी आवाहन करतो जिल्हाधिकारी म्हणून की काल दिनांक 18 मे पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. 25 जून 26 जून पर्यंत आचारसंहिता लागू असेल. तर कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन करू नका. आम्ही एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिताच्या कक्ष पर स्थापित केलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्याचे प्रमुख असतील. त्यांचे खाली आमचे इलेक्शन ब्रांच निवडणूक शाखाचे जे चांगले अधिकारी कर्मचारी आहेत ते पण त्या शाखामध्ये आहेत. तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कंप्लेंट असेल किंवा कुठल्याही प्रकारचा संशय असेल तर आपण निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन कंप्लेंट तुमची जे तक्रार आहे आपण दर्ज करू शकता. तसेच जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यांच्या ठिकाणी जे सर आहेत तिकडे पण कंप्लेंट दर्ज करू शकतात. सर्वांना पुन्हा मी एक विनंती करतो की आदर्श आचारसंहिताचे आपण सर्व जे कायदे आहेत नियम आहेत ते आपण पब्लिक डोमेन मध्ये पण टाकणार. उद्या प्रेस नोट मध्ये कुठल्या वेबसाईट वर जाऊन कुठल्या लिंक वर क्लिक करून आपण आदर्श आचारसंहिताचे सगळे जे कायदे आहेत सगळे जे नियम सगळे सेक्शन्स आहेत ते कुठे आपण पाहू शकता तो पण आपण प्रेस नोट मध्ये देणार. तर सर्वांना विनंती आहे की आदर्श आचारसंहिताचे सर्व जे कायदे आहेत त्याचे जे तरतुदी आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे. धन्यवाद. ही जी यादी आहे ते गेल्या निवडणुकीची होती. आता जसं मी सांगितलं की प्रत्येक बूथचे एक फिटनेस आपण घेऊ आणि त्या ठिकाणी सगळे फॅसिलिटीज आहेत किंवा नाही. आणि जर मला असं वाटलं की काही ठिकाणी आम्हाला अजून एक का बूथ वाढवण्याची शक्यता गरज आहे तर आपण वाढवू. तर उद्या संध्याकाळी परत आपण पहिले सर्व बूथची जी यादी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देतो. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आपण प्रकाशित करू. यामध्ये बघा यामध्ये कसं आहे की आता जोपर्यंत सर्व जे 29 नगर परिषद नगर पंचायतचे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडून आणि मनपा आयुक्त महानगरपालिका आयुक्त एक्झॅक्टली ठरवू शकतो की किती मतदार आहेत. आता ती यादी आमच्याकडे उद्यापर्यंत येणार. उद्या संध्याकाळी पर्यंत आमच्याकडे फायनल होईल की किती मतदार आहेत. हे आमच्याकडे जे आता डेटा आहे त्यावर आपण हे संख्या सांगतो. सर उमेदवारांच्या खात्यावर प्रश्न पूछल्या की आता जी आपण बैठक घेतली होती पॉलिटिकल पार्टीच्या सोबत आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी होते त्यांना आपण ही सूचना दिली की लोकसभा विधानसभा मध्ये जे आदर्श आचारसंहिता असतो किंवा जे तुमचे खर्चचे जे पण हे असतात बरोबर ज्या काटेकोरपणे तुम्ही आदर्श आचारसंहिता किंवा सर्व नियम कायद्याचे जे पालन तुम्ही लोकसभा विधानसभाचे निवडणूक मध्ये करतात तेवढ्याच गांभीर्याने हा निवडणूक आपण घ्यायची. त्यासाठी जे आपला प्रश्न आहे की एक्सपेंडिचर कसं मॉनिटर करतात. या इलेक्शन मध्ये पण आमचे व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम एक्सपेंडिचर मॉनिटरिंग टीम हे सगळे आपण त्यामध्ये पण तैनात करतात. हे जे एक्सपेंडिचर वर खर्च आहे त्यावर ते सगळे ते वॉच ठेवतील आणि आम्हाला रिपोर्टिंग करतील. त्याच्या लोकसभा विधानसभेमध्ये जे सिस्टम होता तसंच असेल पण हा निवडणूकच्या व्याप्तीत एवढा मोठा नसते. मतदारांची जी संख्या आहे ते फार कमी आहे बरोबर कम्पेअर टू लोकसभा विधानसभा. तर तेवढी टीम्सची आवश्यकता राहणार नाही. किती टीम्स कुठल्या टीम किती तैनात असेल कुठल्या टीम मध्ये कोण अधिकारी कर्मचारी असेल हे सगळे उद्या संध्याकाळी पर्यंत आपण फायनल करू. सर याच्यात काय होतं सर म्हणजे जे फायनान्स डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यातून आमचे चांगले जे अधिकारी कर्मचारी आहेत ते एक्सपेंडिचरवर पूर्ण वर्ष. सर याच्यात काय होतं की वोटर जे असतात नगरचे त्यांना विशिष्ट वागणूक दिली जाते स्पेशली रिसॉर्ट मध्ये ठेवलं जातं. असे प्रकार होऊ नये याच्यासाठी काही स्पेशल स्पॉट मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये जे पत्र आहे मला वाटते डिसेंबर 2016 पत्र आहे. सितंबर 26 डिसेंबर 2016 पत्र आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची. ते मी इकडे वाचून सांगतो. The practice of keeping the electors in hotels, resorts and other similar places during election period would amount to bribing of voters. बरोबर. तर जे तुमच्या representative of people at 1950-1951 मध्ये जे bribing of voters शी निगडीत जे sections आहेत त्या अंतर्गत याला आपण डील करू. So it is clearly written to bribing of voters जैसे ट्रीट किया जाएगा. आपण पॉलिटिकल पार्टीला पण सांगितले आणि बाकी पण आम्ही कम्युनिकेट करतो.
सर वोटर आपण जे म्हणतोय तुम्ही म्हटलं की उद्या क्लिअर होईल, पण अजून अनेकांची व्हॅलिडिटीचे अर्ज पेंडिंग आहेत बरोबर. आणि त्यांचा अर्ज अवैध ठरला तर त्यांचं सदस्यत्व रद्द होईल. बरोबर. आता त्याला अजून वेळ आहे, महानगरपालिकेला महिना, दीड महिना, 2 महिन्याचा वेळ आहे. अशा परिस्थितीत जर का तो आज तुम्हाला त्याला मतदान करायचा अधिकार देता आणि उद्या तो इन्व्हॅलिड झाला, त्याच्यात काय प्रक्रिया आहे? बघा, पात्रता आणि अपात्रता जी असते, तुमचे नगरसेवकचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखल न केल्यामुळे, सादर न केल्यामुळे किंवा रद्द झाल्यामुळे त्याच्या पात्रता आणि अपात्रताची सुनावणी कलेक्टर घेतात आणि त्यानंतर आपण त्यांना पात्र करतो. आता तुमचे जे म्हणणे आहे की त्याचे जेव्हापासून त्यांची निवड झाली त्यापासून 6 महिन्यात त्यांना हे करायचे असते. 30 एप्रिल 2025 ला एक परिपत्रक शासनाने काढला होता ज्यामध्ये त्यांना एक वर्ष एक्सटेन्शन दिली होती. ऐका ना, 29 एप्रिल पर्यंत एक्सटेन्शन होती. आता जर त्यांना अपात्र करायचे तर कलेक्टर सुनावणी घेऊनच अपात्र करतील. पण हा जो प्रॉब्लेम आहे ना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचा, हे फक्त नागपूरच्या नाही आहे, हे बाकी 15-16च्या आहे. मला असं वाटते की राज्य शासन किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यामध्ये निर्णय घेईल की ज्यांची आता पेंडिंग आहे तिकडे, कारण एवढा लवकर ते हिअरिंग घेणे आणि सगळे, कारण कास्ट व्हॅलिडिटी मध्ये थोडा वेळ लागतो. 2-3 पर्याय मला असं वाटतं त्यामध्ये कुठल्या प्रकारचे विधान करणे योग्य नाही, पण मला असं वाटते की जे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी कमिटी आहे, स्क्रुटिनी कमिटी, ते एक विशेष मोहीम घेऊन यांच्याबद्दल निर्णय घेतील किंवा राज्य शासनातून त्यांना एक्सटेन्शन देईल किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे काही गाईडलाईन्स येईल. आम्ही आता फक्त सर जे आमचे मुख्य अधिकारी आहेत, नगर परिषद, नगर सीओ, नगर पंचायतचे आणि आपले मनपाई, त्यांच्याकडून फक्त हीच यादी घेणार की आता कोण कोण नगरसेवक आहेत, नगरसेवक कोण कोण आहेत आणि त्यांचे पात्रताबद्दल मला असं वाटतं की 1-2 दिवसात राज्य शासन किंवा इलेक्शन कमिशन किंवा कास्ट व्हॅलिडिटी कमिटी कडून काहीच मार्गदर्शन काय आपण तसं मार्गदर्शन मागू, काय करायचं आहे म्हणून मार्गदर्शन आपण मागणार. ज्यावेळी सर जे मला वाटतं 15-16 जिल्ह्यामध्ये असा हे लागणार आहे, सगळे कलेक्टर्स आणि ते मार्गदर्शन करतील, पण तो राज्यस्तरीय एक निर्णय होईल. मला वाटत नाही की जिल्हा स्तरावर असू शकतो. ईव्हीएम मशीनच्या सर दुसरं मशीनच्या यामध्ये सर नाव प्रेफरन्शियल वोटिंग असतात, तो बॅलेट पेपर त्याची प्रिंटिंग सगळे डेप्टी कलेक्टरच्या खाली आपण ते सर्व. सर नॉमिनी तुम्ही निवडून आलेले आहे, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही नॉमिनेटेड आहे, दोघांपैकी एकाच ठिकाणी तुम्ही वोटिंग करू शकता. कदाचित असा केस मोस्टली नसेल, पण काही वेबसाइट वगैरे आहे का सर? वेबसाइट पे हम लोग अपना जो हमारा जो वेबसाइट है ना उसमें मतदार यादी और सारी पोलिंग बूथ का लिस्ट सब कुछ हम लोग उसमें डालने वाले हैं. जे आपण मतदार यादी, ड्राफ्ट मतदार यादी प्रकाशित करणार, त्यावर हरकत ऍक्शन घेण्यासाठी 7 दिवसच्या मुभा असेल आणि त्या हरकत ते माझ्याकडे असेल सर. यामध्ये इलेक्टोरल रोल ऑफिसर कलेक्टर असतात. सो मैं वो सारी हियरिंग लूंगा और उसके बाद फाइनल प्रारूप यादी हमें पब्लिश करनी है. नियम असा है की लास्ट डे ऑफ नॉमिनेशन 1 जून दुपारी 3 वाजेपर्यंत फायनल यादी, अंतिम यादी पब्लिश झाली पाहिजे. सगळे 7 दिवस मुभा देऊन आणि हरकताची सगळी सुनावणी करून प्रारूप यादी आपण 1-2 दिवसात पब्लिश करू. आज वेबसाईट आपण डिक्लेअर करत नाही का? कमिटी एमसीएमसी कमिटी असते, डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसरच्या खाली असेल, तिकडे त्याच्या पण जे त्यांच्या वेबसाईट आणि त्यांच्या ऑफिसच्या आपण बातमीपत्रामध्ये देणार. वो मीडिया को भी मॉनिटर करती है और सोशल मीडिया को भी मॉनिटर करती है. सोशल मीडिया रिलेटेड कुछ कंप्लेंट है तो एमसीएमसी सेल को भी दे सकते हैं आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे सेल आहे, आदर्श आचारसंहिताच्या जे कंटेंट तिथे पण आपण तक्रार करू शकतो. ते सगळे डिटेल्स आपण उद्या पेपरमध्ये देणार. और ये आचारसंहिता की और मेन है कि जिलाधिकारी कार्यालय में भी है आदर्श आचार संहिता का सीओ जिला परिषद के अंदर भी है और एमसीएमसी और हेल्पलाइन नंबर भी हम उसमें देंगे. सर याचबरोबर आपलं एसआयआर चं पण काम चालू आहे. पूर्वी फक्त 30% होते, ते आता 7% जास्त झालंय आपलं एसआयआर आपलं, पण अजून 30% जवळपास अजून सापडले नाही वोटर्स. तर त्याच्यात कसं गती येईल? आता 30 मला वाटतं की 34% होते, आता 65% झालेले आहेत. 65% झालेले आहेत, बरोबर. आता जे एसआयआर जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी डिक्लेअर केलं आहे ते 20 जून पासून आहे. आता प्री एसएसआर फेज मध्ये आपण आहोत. गेल्या 2-3 महिन्यापासून आपण प्री एसआयआरचे काम करत आहोत. तर मला असं वाटते की ज्या वेगाने आमच्या वाढत आहे, 20 जून पर्यंत वी विल बी समवेअर अराउंड 75-76%, बरोबर. त्याच्यात 75% झाला तर जर तुम्ही पाहिला कुठल्याही मोठे जे शहर आहे जिथे मतलब
जिल्हा ज्यामध्ये नागरिक भाग जास्त आहे, नागरिक पॉप्युलेशन जास्त आहे, पुणे, मुंबई सिटी, मुंबई सबर्बन, तुमच्या ठाणे, हे सगळ्यांपेक्षा आमची स्थिती चांगली आहे. 75% इक्विटी झालं तर फक्त 25% अनमॅप राहतील, बरोबर. आणि मी आधी पण सांगितलंय, अगोदर पण सांगितलंय की SIR अनाऊन्स झाल्यानंतर प्रत्येक BLO प्रत्येक व्यक्तीच्या घरी जायचेच आहे. असं नाही आहे की ज्यांची मॅपिंग झाली 75% त्यांची घरी नाही जायचे, त्यांना 100% लोकांची घरी परत जायचे. त्यांची मॅपिंग झाली आहे, त्यांचे फक्त फॉर्म भरून ते आमच्याकडे ऑलरेडी त्यांची मॅपिंग झाली, तर फार विषय होणार नाही. जे 25% राहिलेले आहेत ना, त्याच्या आम्हाला असं वाटते की त्यापैकी 10-12% लोक अजून हाऊस टू हाऊस व्हिजिट मध्ये सापडते. आणि जे त्यामध्ये पण नाही सापडले त्यांना आपण नोटीस देणार आणि सुनावणीसाठी बोलवणार. आजही सर BLO प्रॉपरली अनेक घरी गेलेच नाही. मी तो सांगतो ना, आता जेव्हा SIR अनाऊन्स होते तेव्हापासून त्यांचं काम आहे की तुम्ही घरी घरी जायचे. 20 जून पासून SIR सुरू आहे. हे सगळे प्री SIR पिरियड आहे, त्यामध्ये घरी घरी जाण्याची आवश्यकता पण त्यांना नाही आहे, त्यांचे कर्तव्य पण नाही आहे. काही ठिकाणी ते गेले आहेत कारण त्यांना असं वाटलं की सगळे कॅम्प करून आणि आव्हान करून प्रतिसाद भेटत नाही, म्हणून ते घरी घरी गेलेले आहेत. बाई लॉ उनको घर घर कब जाना है, जब SIR शुरू होगा 20 जून से, तब होता है, तब वी विल एंश्योर 100% हाउस विजिट. सगळ्या निवडणुकीसंदर्भात येणार नाही, बरोबर. ते माझ्या समोर प्रकरण येऊन द्या, जे तक्रार आली त्याप्रमाणे आपण चौकशी करू. पण आता आपण फक्त ते नगरसेवकांचे नाव आपण घेणार, त्यांची पात्रता हे वेगळे विषय आहे. तक्रार आल्यावर आपण सुनावणी घेऊन द्या. सर फेक न्यूज़ के बारे में कहा गया कि मतलब जिस प्रकार से फेक न्यूज़ वायरल होती तो उसके लिए क्या उपाय योजना रहेगी? जी देखिए, अगर MCMC उसमें सेल सेटअप है ना, मीडिया सेल एंड मॉनिटरिंग कमेटी, उसमें फेक न्यूज भी कवर्ड होता है. अगर फेक न्यूज होता है तो उसमें जो भी किसी के सेक्शन है उस पर हम लोग उस हिसाब से FIR करेंगे और जो भी कार्रवाई होगी वो करेंगे. बट फेक न्यूज विल आल्सो बी कवर्ड बाय MCMC सेल.